सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनंदीवल्लभम्. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ. या हरिपाठातील आज आपण 21 क्रमांकाच्या अभंगाचं संक्षिप्त अर्थचिंतन करणार आहोत. या अभंगाच्या मध्ये असलेला अर्थ, या अभंगाच्या मध्ये अभिव्यक्त केलेला अर्थ ज्या शब्दांच्या द्वारे आपल्याला कळतो त्या शब्दांचं उच्चारण आणि त्या शब्दांचा परिचय पहिल्यांदा आपण करून घेण्यासाठी आपल्या वाणीने ह्या अभंगाचं उच्चारण करूया. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरि एक. हरि नाम हरि सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ज्या 21 क्रमांकाच्या अभंगाचा अर्थ पाहणार आहोत त्याची सुरुवात होते आहे ती काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. हे पहिलं चरण आहेत. ह्या पहिल्या चरणाचा अर्थ पाहण्याच्यासाठी आपल्याला या पहिल्या चरणाच्या मध्ये जे शब्द आहेत ते शब्दांचा क्रम लावून मग अर्थ सांगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला अन्वय अर्थ असं म्हणतात. कारण एखादं काव्य जेव्हा कवीच्या प्रतिभेतून अभिव्यक्त होतं तिथे त्याच्या शब्दांना क्रम नसतो. तो कोणत्याही छंदामध्ये काव्याची अभिव्यक्ती करत असतो. त्यात यमक असतं, रूपक असतं. अशा भाषाशास्त्राच्या दृष्टीने विविध प्रकारचे अलंकार त्या काव्यात असतात. पण अर्थ करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा आपल्याला त्या शब्दांचा अर्थ करण्याच्या दृष्टीने जो क्रम लावावा लागतो त्याला म्हणतात अन्वय. तर अन्वय करताना आपल्याला सोपी पद्धत आहे की त्या वाक्यातलं क्रियापद शोधायचं आणि मग ही क्रिया करणारा कोण आहे तर त्या क्रियेचा कर्ता शोधायचा आणि मग त्या क्रियेचं काही विशेषण आहे का किंवा त्या कर्त्याचं काही विशेषण आहे का हे शोधून मग आपल्याला अर्थ करण्याच्या दृष्टीने एक सुलभता येते. आणि मग तो अर्थ लावून झाला की मग त्यामध्ये विविध प्रकारचे सिद्धांत, विविध प्रकारच्या त्या अर्थाच्या छटा आपल्याला अभ्यासता येतात, आपल्याला त्या पाहता येतात. आता हे पहिलं चरण जे आहेत, पहिल्या चरणामध्ये 2 क्रियापद आहेत. पहिल्या ओळीमध्ये
एक क्रियापद आहे नाही. मग नाही ह्या क्रियापदाचा कर्ता कोण आपण जर शोधला तर त्यातला आहे नाम. नाम हा कर्ता आहे. पण त्या नामाला आपण आणखी एक शब्द जोडूया जो तिसऱ्या चरणामध्ये तो आहे हरी. मग खाली हरी असणारा जो शब्द आहे त्या शब्दाच्या पुढे पहिल्या चरणातला नाम शब्द घेऊया. मग शब्दांचं उच्चारण कसं होईल? हरिनाम. आता हरिनाम हे झालं वाक्यातलं कर्ता आणि नाही हे झालं क्रियापद. पण हरिनाम याच्याबद्दल काही माहिती सांगितली आहेत. ते हरिनाम कसं आहे आणि त्याचं उच्चारण कसं आहे? तर नाही ह्या क्रियापदाचं विशेष माहिती सांगितली आहे. उच्चारिता नाही. आणि नाम याचं विशेष माहिती सांगितली आहे की हरिनाम उच्चारिता. त्या हरीच्या नामाचं उच्चारण करत असताना, त्या हरीच्या नामाचं पाठ करत असताना त्या नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगितली आहे. 21 क्रमांकाच्या अभंगाचा आपण अर्थचिंतन करत आहोत. ह्यामध्ये हरिनाम हा शब्द कर्ता म्हणून आपण पाहिला. ते हरिनाम उच्चारिता, त्या हरीच्या नामाचं उच्चारण करत असताना काळ वेळ नाही. मग नाही हा शब्द जेव्हा क्रियापद म्हणून उच्चारतो तर काय नाही? तर काळ नाही, वेळ नाही. कशाला काळ आणि वेळ नाही? तर हरिनाम उच्चारिता काळ नाही, हरिनाम उच्चारिता वेळ नाही. म्हणजे आपण त्या शब्दामध्ये असणाऱ्या अक्षरांची योजना आपण अर्थाच्या दृष्टीने केली, त्याला आपण अन्वय घेतलो आणि मग त्याची व्यवस्था झाल्यानंतर आपण अर्थ पाहिला की भगवान श्रीहरीचं नामाचं उच्चारण करत असताना किंवा श्रीहरीचं नाम घेत असताना कोणत्याही काळाची आणि वेळेची आवश्यकता नाही. हा अर्थ झाला. आता ह्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करू, ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट काळ. तुम्ही शाळेमध्ये येता, ती सकाळची वेळ आहे आणि तो विशिष्ट कालावधी आहे. 7 वाजता येणार, मग शाळा तुम्ही सुटणार. हा काळ आहे, हा पिरियड आहे. आणि कोणत्या वेळेत येतात? तर सकाळच्या वेळेस येतात. म्हणजे शाळेत येण्याची सुद्धा वेळ आहे आणि काळ आहे. वर्गामध्ये जेव्हा तास सुरू होतो तेव्हा सुद्धा एक टाइम टेबल असतं, त्याचा काळ आणि वेळ ठरलेला असतो. आपल्याला झोपण्याची वेळ आणि काळ ठरलेला आहे. सूर्योदयाचा काळ आणि वेळ ठरलेला असतो. सूर्यास्ताचा काळ आणि वेळ ठरलेला असतो. शेतकरी जेव्हा शेतामध्ये ज्वारी बाजरी
पेरत असतात तेव्हा त्याची सुद्धा काळ आणि वेळ ठरलेली आहे. तसं वैदिक कर्म सुद्धा करताना त्याची काळ आणि वेळ ठरलेली आहे. वेदामध्ये यज्ञ करताना तो सूर्योदय झाल्यानंतर करावा आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती त्याची पूर्णाहुती करावी. अर्थात वेदातलं कर्म करण्यासाठी सुद्धा वेळ ठरली. जगातली प्रत्येक कृती करताना त्याची काळ वेळ ठरली. जेवणाची सुद्धा वेळ असते. मग जगातल्या प्रत्येक वस्तूच्या आणि कृतीच्यासाठी जर काळ वेळ आहे तर हा जो नियम आहे ह्या नियमाला काही अपवाद आहे का? तर ज्ञानेश्वर महाराजांनी जगातल्या सगळ्या कृतींना विशिष्ट काळ आणि विशिष्ट वेळ असते, परंतु त्या नियमाला अपवाद असेल तर भगवान श्रीहरीचं नाम. मग ते नाम तुम्ही बसून घेऊ शकता, चालताना घेऊ शकता, तुम्ही तुमचं काम करताना घेऊ शकता, झोपत पडून सुद्धा घेऊ शकता, आंघोळ करून घेऊ शकता, विना आंघोळीचं घेऊ शकता, सकाळी घेऊ शकता, दुपारी घेऊ शकता, रात्री घेऊ शकता. म्हणजेच त्या भगवान श्रीहरीच्या नामाचं उच्चारण करण्यासाठी कोणत्याच काळाची गरज नाही. कोणत्याही काळाची गरज नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही काळात घेऊ शकता आणि कोणत्याही वेळेची गरज नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेत घेऊ शकता. पहाटे घेऊ शकता, दुपारी घेऊ शकता, संध्याकाळी घेऊ शकता, चालताना घेऊ शकतात, बोलताना घेऊ शकतात, खाताना घेऊ शकतात. एकनाथ महाराज म्हणतात सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्ही सगळं काही करताना ईश्वराचं स्मरण करून तुम्ही करू शकता. असं अनुसंधान या नामविज्ञानाच्या मध्ये जर आपण चालू ठेवलं तर नाम घेणं हे सुद्धा एक प्रकारचं विज्ञान आहे. त्या नामविज्ञानाच्या पद्धतीने सतत तैलधारवत हे नामचिंतन जर चालू ठेवलं, ध्यास घेतला त्या नामाचा, त्यामध्ये भाव ठेवला, प्रेम ठेवला, विश्वास ठेवला आणि समर्पणाने त्या श्रीहरीच्या नामाचं उच्चारण केलं की ज्याला कोणता नेम नाही, कोणता वेळ नाही, कधीही करू शकता. म्हणून सगळ्या साधनांच्या मध्ये सर्व मार्ग सुगम, सगळ्या मार्गांच्या मध्ये अत्यंत सुगम काय आहे तर इथे काळ वेळाची गरज नाही. इथे तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही, तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आहे त्या ठिकाणी बसून, आहे त्या अवस्थेमध्ये बसून, आहे त्या वयात, आहे त्या स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, कोणीही घेऊ शकतं, कधीही घेऊ शकतं, केव्हाही घेऊ शकतं, कोणत्याही अवस्थेमध्ये त्या ईश्वराचे नाम घेऊ शकतं. असा जर ध्यास लागला, अनुसंधान लागलं तर असा नामधारक ईश्वराला प्रिय होतो. म्हणून हे नामविज्ञान असं म्हटलं मी. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना विशिष्ट द्रव्य विशिष्ट दुसऱ्या द्रव्यामध्ये टाकून त्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून आपल्याला ऑब्झर्वेशन करता येतं आणि तो प्रयोग सिद्ध करता येतो. तसं आध्यात्मिक साधना करण्याचा प्रयोगशाळा म्हणजे हा मानवी देह आहे. आणि ह्या मानवी देहामध्ये या नामसाधनेचा प्रयोग करता येतो. मग तो प्रयोग वाणीने नामचिंतन करायचं, बुद्धीने करायचं, हे आपण पाहिलं आहे, चित्ताने करायचं. असं देहाने, वाणीने, मनाने, बुद्धीने चिंतन जर घडलं गेलं तर होतं काय, त्या
नामधारकाच्या शरीरातल्या सगळ्या नकारात्मक वृत्ती निघून जातात, म्हणजे निगेटिव्हिटी निघून जाते. त्यालाच दोष म्हणतात, त्यालाच पाप म्हणतात अध्यात्माच्या भाषेत. हे पाप आणि दोष निघून गेले की त्याच्या शरीरामध्ये सकारात्मक दैवी स्पंदन निर्माण होतात आणि त्याचा पवित्र बनतो. पवित्रची देह त्याचा देह पवित्र बनतो. तो चिरंजीव होतो. चिरंजीव होतो म्हणजे दीर्घकाळ पर्यंत तो वैकुंठामध्ये तो परमात्माच्या समवेत राहतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नाही. चिरंजीव कल्पापर्यंत तो वैकुंठामध्ये तो राहतो, चिरंजीव होत असतो. अर्थात हा त्याचा परिणाम आहे. जीवनातले सगळे पाप, सगळे दोष निवृत्त होतात, सकारात्मक वृत्ती निर्माण होते, संपूर्ण देह पवित्र होतो, मन, बुद्धी, चित्त पूर्णपणे भगवन्मय होतं, मन उन्मन होतं, चित्त चिन्मय होतं, बुद्धी बोध्य स्वरूप होते. हा झाला त्याच्या उच्चारणाचा परिणाम उच्चारण कर्त्यावर. पण जर कोणी असा भगवत भक्त एखाद्या घरात, एखाद्या देशात, एखाद्या गावात, एखाद्या शहरात, एखाद्या कुटुंबात जन्माला आला तर त्याचा परिणाम, त्या साधकाच्या साधनेचा परिणाम कोणावरती होतो हे सांगण्यासाठी पहिल्या चरणातली दुसरी ओळ. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. म्हणून शब्द आहे पाही. पहा. पहा मीन्स टू एक्सपिरियन्स दिस प्रिन्सिपल. या सिद्धांताचा अनुभव घ्या. काय अनुभव येईल तुम्हाला? तर अनुभव सांगतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष उद्धरती पाही. तुम्ही पहा म्हणजे असा अनुभव घ्या. काय होईल? दोन्ही पक्ष उद्धरती. आता दोन्ही पक्ष म्हणजे ते काही नाव दिलं नाही पण त्या दोन्ही पक्षांचं. पण इथे आकाशामध्ये उडणारे पक्षी नाही बरं का मित्र. इथे दोन्ही पक्ष म्हणण्याचा अर्थ आहे आपण जन्माला आलो आहोत ते आईवडिलांच्या मध्ये. तर आई, तिचे आईवडील असतात, तिचे भाऊ असतात, तिचा एक परिवार असतो लग्नाच्या अगोदरचा, त्याला माहेर असं म्हणतात. आणि आता आपण जिथे जन्माला आलो ते वडिलांचं घर, त्या वडिलांना वडील असतात, त्यांची एक वंश परंपरा असते. म्हणून आपण सुरुवात आपण स्वतःला करायची, मग आपले वडील, मग आपले आजोबा, मग आपले पणजोबा. आपल्यापासून मागची जी परंपरा आहे त्याला म्हणायचं पितृपक्ष. आणि आपली आई, त्या आईची आई, मग तिची आई, मग तो मागचा सगळा परिवार, तिचे वडील, भाऊ, त्याला म्हणायचं मातृपक्ष. आपण घेतलेल्या नामाचा परिणाम आपल्यावर तर होतोच होतो, पण आपले आई आणि वडील या दोन्ही कुळांचा उद्धार होतो. उद्धार होतो म्हणजे ते सुद्धा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे ह्या जगामध्ये आपण केलेल्या कृतीचा परिणाम आपल्यावर तर होतोच होतो, पण आपण केलेल्या कृतीचा परिणाम आईच्या आणि वडिलांच्या 21 पिढ्यांच्या पर्यंत. आणि इतकंच नाही, ते पूर्वज जरी नरकामध्ये पडलेले असतील तरी आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे नरके अपि चिरम मग्ना पूर्वजाये कुलद्वये.
हे दोन्ही फुलं जे असतील ना ते सुद्धा तदैव यांती ते स्वर्गम, ते स्वर्गाला म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतात. यस्यार्चती सुतो हरी, ज्या मुलाने हरीचं अर्चन केलं, पूजन केलं, ध्यान केलं तर त्याची 42 पिढ्यांचा उद्धार होतो. एवढा मोठा सकारात्मक परिणाम अध्यात्मामध्ये हरिनामाच्या साधने व्यतिरिक्त कोणावरही होत नाही मित्र हो. म्हणून तुम्ही जर चांगले बनला, तुम्ही जर सज्जन बनला, तुम्ही पवित्र अंतःकरणाची बनला तर तुमचा परिणाम किती मोठ्यांच्यावरती परिणाम होतो. तुमचा परिणाम गावाच्यावरती होतो, तुमचा परिणाम देशाच्यावरती होतो, किंबहुना तुमचा परिणाम या पृथ्वी तलावरती होतो. कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागर यस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेता. त्या श्लोकामध्ये कुल पवित्र होतं, आईची कुश धन्य बनते, वसुंधरा अत्यंत भाग्यवान, वसुंधरा म्हणजे पृथ्वी पुण्यवान बनते. जर आपण ईश्वराचं नाम भक्तिपूर्वक, प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक जर घेतलं तर त्याचा परिणाम आपल्यावरती, आपल्या आईवडिलांच्यावरती, आपण पाहिला आहे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन एवढा मोठा परिणाम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात दोन्ही पक्ष काही उद्धरते, मातृपक्ष आणि पितृपक्ष हे दोन्हीची दोन्ही उद्धरतात, ऊर्ध्व स्वरूपाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात. असा प्रत्यक्ष तुम्ही जर केलं, तुम्ही सुद्धा असं पहा, मला अनुभव येईल. म्हणून अध्यात्म हे एक प्रकारचं विज्ञान आहे आणि त्याचे प्रयोग तुम्हाला तुमच्या ह्या मानवी देहामध्येच करता येतात. अहो म्हटले, आपण प्रश्न विचारूया, ह्या जगामध्ये कोणतीही कृती केली, कोणतंही काम केलं, त्यामध्ये काही ना काहीतरी दोष असतो. मग कोणतंही झाडण्याचं आपलं घर स्वच्छ होतं तर त्यात किती जीव मरतात. आपण भाजी कापतो, जेवणासाठी वाव सुंदर झाली, त्यात किती बॅक्टेरिया असतात, अर्थात त्यांचा जीव जातोच ना. पाणी पिताना, आपण पृथ्वीवरती चालताना तुम्ही शूज घालता, सँडल घालता, चप्पल आपण घालतो, तेव्हा चालताना किती जीव मारतात. पाणी गाळून पिताना तिथे जीव मारतात. प्रत्येक कृतीच्या आधी काही ना काहीतरी दोष असतो, डिफेक्ट्स असतो. पण झालेल्या सगळ्या कर्मातल्या दोषांची जर दोषा मुक्तता करून घ्यायची असेल सगळ्या कर्मातली, तर त्याचं साधन सुद्धा ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. रामकृष्ण नाम. राम कृष्ण हे दोन नावं एकत्रित आलेली आहेत या ठिकाणी. राम कशाला म्हणतात? योगिनः रमन्ते यस्मिन् स रामः. योगी लोक ध्यानामध्ये ज्याच्यात रममाण होतात असं म्हणतात. आणि कृष्ण नाम उच्चारण केलं असताना आमचं चित्त आकर्षण करून घेतो, त्याला कृष्ण म्हणतात. म्हणून आपण व्यवहारामध्ये आपण जिवंत आहोत असं कशावरून समजतो? श्वास घेतो आणि घेतलेला श्वास नाटक, त्याला श्वासोच्छ्वास असं म्हणतो. तसं आपल्या भारतीय सनातन संस्कृतीचा श्वास जर राम असेल तर उच्छ्वास
कृष्ण. श्वास आणि उच्छ्वास घेतो तेव्हा आपण जिवंत आहोत. तेव्हा आपण भारतामध्ये राहत आहोत. ही भारताची संस्कृती जिवंत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य, भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान, कौशल्य, त्याचं राम तर कॅरेक्टर हे रामासारखं होईल आणि ज्ञान हे कृष्णासारखं. आणि म्हणून त्याला गुणसंकीर्तन असं म्हणतात. आपण ज्याचं नाम घेतो त्याचे गुण आपल्यामध्ये यावे. तो परमात्मा कसा आहे म्हणून त्याचे लीलासंकीर्तन असते. आणि त्या परमात्म्याच्यामध्ये अचिंत्य शक्ती आहे नामामध्ये, म्हणून नामसंकीर्तन आहे. त्याप्रमाणे रामकृष्ण नाम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हे जे नाव आहे ते काय आहे? सर्व दोषाहरण. सर्व दोषाहरण. दोष कुठे निर्माण होतात? तर कर्मातून दोष उत्पन्न होतात. कोणत्या कर्मातून? कोणत्याही कर्मातून दोष उत्पन्न होतात. असं कोणतंच कर्म नाही की ज्या कर्माच्यामध्ये दोष नाही. कितीही तुम्ही शुद्ध लेखन चांगलं लिहिलं, तपासायला गेलं की त्यातनं काही ना काहीतरी चुका शिक्षक दाखवत असतात. इथे चुकलं, इथे चुकलं, म्हणजे आपल्या लिहिण्यात चुका होतात. मी जेव्हा बोलतो कधी कधी बोलण्यातनं सुद्धा चुका होऊ शकतात. लहान असताना तर किती चुका होतात, पण त्या चुकांना दोष म्हणतात, प्रमाद म्हणतात, प्रज्ञापराध म्हणतात, त्याला पाप असं म्हणतात. शास्त्राच्या विरुद्ध, गुरूच्या विरुद्ध, परंपरेच्या विरुद्ध, वेद वाङ्मयाच्या विरुद्ध घडलेल्या कृतीच्याद्वारे दोष उत्पन्न होतात. आणि मग या दोषांच्या पासून जर पूर्णपणे आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याला एकमेव साधन आहे, ते म्हणजे रामकृष्ण नाम. काय होईल या रामकृष्ण नामाने? सर्व दोषाहरण, सर्व दोषांचं हरण होईल. का तेवढं सामर्थ्य त्या रामकृष्ण नामाचे. एक दुसरं काय घडेल? ते रामकृष्ण नाम जे आहे ते एकदा की तुम्ही त्या रामकृष्ण नामाचं उच्चारण केलं म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात, एक हरी, त्या एक हरीच्या नामाचं उच्चारण केलं असताना ते नाम काय करतं? जडजीवा तारण. बघा, हरण तारण हे यमक आहे. मग हे हरिनाम उच्चारण केल्याने काय होतं? तर जड जीवांचं तारण होतो, म्हणजे जड जीवांचा उद्धार होतो. आपण दगडाला जड म्हणू शकतो कारण ते निर्जीव आहे, चालत नाही, बोलत नाही. टेबल आहे, खुर्ची आहे, मोबाईल आहे, घड्याळ आहे, या वस्तू जड आहेत, बरोबर आहे. पण आपण तर चालतो, बोलतो, खातो, पितो, सगळं असताना इथे जीवाचं विशेषण दिलं आहे. तो जीव कसा आहे? जड जीवा. पण जीवाला जर जड म्हटलं, इनर्ट म्हटलं, तर मग एक प्रकारचे दोष निर्माण होईल. पण जड जीव असं म्हणताना याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण बसलो आहोत. तर मित्र हो, त्या शरीरामध्ये प्राण आहे आणि तो भगवंताने, देवाने आपल्या शरीरामध्ये प्राणाचं
संक्रमण केलं आहे म्हणून आपण चालतो बोलतो खातो पितो, पण यातला प्राण निघून गेला की हा देह जड होऊन पडतो. मग तो डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, पाय असून चालता येत नाही, हात असून देवाणघेवाण करता येत नाही, कारण त्यातला प्राण निघून गेला, त्यातलं चैतन्य निघून गेलं, त्यातलं देवत्व निघून गेलं, मग जड होतं. म्हणजेच मुळातच जड असणारा देह, पण ह्या देहाशी तादात्म्य धारण केले. म्हणजे काय? देह म्हणजेच मी आहे असं देहाशी अटॅचमेंट केली, देहाचं तादात्म्य केलं. मी तर चैतन्य आहे, आत्मा आहे, देहापेक्षा मी वेगळा आहे. कशावरून? मला कळालं की मी लहान होतो, मला कळालं की मी 5वीला होतो, 6वीला होतो, मला आत्ता कळतं की मी आत्ता आहे. म्हणजेच देहामध्ये झालेले बदल जर मला समजत असतील तर बदल झालेल्या देहापेक्षा न बदलणारा मी कोणीतरी चैतन्य आहे म्हणून मला समजतं. पण या देहामध्ये येऊन जर मी देहाचा अहंकार धारण करत असेल, देहाचं तादात्म्य धारण करत असेल, देहापेक्षा मी वेगळं कोणीतरी चैतन्य आहे असं समजत नसेल आणि देहच मी आहे असं म्हटलं, मग काय? खायचं प्यायचं, मजा करायची, चांगले कपडे घालायचे, एवढंच की ड्रीम बी मेरी असं आपण म्हणतो. पण देहापेक्षा मी वेगळा आहे, आपल्याजवळ काही मूल्य असले पाहिजे, आपल्याजवळ काही सिद्धांत असले पाहिजे. आपण देहापेक्षाही मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षाही चैतन्य आत्मा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून हळूहळू विचाराचे स्तर वाढवले पाहिजे. नाहीतर कुत्रासुद्धा, मांजरसुद्धा, डुक्करसुद्धा स्वतःला देह समजतं. म्हणून कुत्र्याला यू यू केलं की ते पळत येतं, मांजरीला म्याव म्याव केलं की ती सुद्धा आपल्याकडे येते, कारण ती स्वतःला देह समजते. पण आपण देहामध्ये आहोत, देह नाही, देहात आहोत. पण जो असा विचार करत नाही, देहच मी समजतो, तर तो जड आहे. जड आहे म्हणजे तो अज्ञानी आहे. जड शब्दाचा अर्थ अज्ञानी, जड शब्दाचा अर्थ अविवेकी, जड शब्दाचा अर्थ मूर्ख, जड शब्दाचा अर्थ आज्ञ, जड शब्दाचा अर्थ अनभिज्ञ. पण असा जरी असला तरी भगवंताचं नामचिंतन जर केलं तो तरुण जातो. तरुण जातो म्हणजे तो वरती येतो, देहाच्या स्तरावरून इंद्रियांच्या स्तरावर, इंद्रियांच्या स्तरावर मनाच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर बुद्धीच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर आत्मेच्या स्तरावर येतो. वर 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 त्याची विचाराची क्रांती होते आणि ह्याच विचाराने तो ईश्वर स्वरूप होतो. या अज्ञानी जीवांना सज्ञानी, विवेक, ज्ञानी, प्रज्ञावंत बनवण्याचं साधन हा हरिपाठ आहे. जडजीवा कारण हरी. पण असं जो हरीचं नाम सांगितलं ते कसं आहे? हरिनाम हे सार आहे. सार आहे म्हणजे ते सगळ्या साधनेचा निष्कर्ष आहे, एसेन्स आहे. आणि प्रत्येक गोष्टीच्या मध्ये काहीतरी सार आणि काही असार असतं. हे आपण सुरुवातीला पाहिलं, त्रिगुण असार, निर्गुण हे सार. म्हणून या असार जगताची मोठेपणा, त्याची माहिती विशिष्ट काळापर्यंतच असते. जोपर्यंत आपण भुईमुगातल्या शेंगा, भुईमुग म्हणजे शेंगा, त्यातले दाणे खात नाही तोपर्यंत त्या टरफलांची किंमत आहे. पण एकदा त्यातले
शेंगदाणा काढून घेतला टरफलाला काही किंमत नसते. तसं जोपर्यंत आपण काडी लावत नाही, म्हणजे दिवा पेटवण्यासाठी, तोपर्यंत त्या काडीला किंमत आहे. दिवा पेटवला की काडी टाकून देतो. तसं हे सगळ्या जगताच्या मध्ये हे सगळं जग विशिष्ट कार्य ध्येय प्राप्त करण्यासाठी ते झालं की टाकून द्यायचं असतं. पण सगळे ग्रंथ कशा करता शिकायचे? तुम्ही 5वी पासून शकता. एकदा की ज्ञान प्राप्त झालं पुन्हा ते ग्रंथ टाकून द्यायचे. तसं अध्ययनाचं सार काय? चिंतन करून भगवंत स्वरूप होणं. म्हणून हरी सगळ्या वेदात सगळ्या दर्शन तर नामसार काय करायचे? जिव्हा या नामाची, ही जिव्हा हरिनामसार आहे, या नामाची जिव्हा बनवायची. म्हणजे या जीव सारखं 8वा वर्ग कितीतरी आपल्याला हरी जिव्हेने सतत नाम हाच अनुभव आहे ते सांगतात. चिंतन करतो म्हणून समाधी अवस्था, उत्क्रांत अवस्था प्राप्त करून उच्च कोटीची अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर सकाळी दुपारी संध्याकाळी त्या ईश्वराचं स्मरण करा. या वाणीला जर नामाचं संबंध जोडला तर कुणी कोणाची निंदा करणार नाही, कुणी कोणाला नावं ठेवणार नाही, तर कुणी कुणाला अर्वाच्य शब्दांच्या मध्ये शिव्या देणार नाही. कारण एखाद्या इंद्रियाला चांगल्या कामामध्ये गुंतून ठेवलं की वाईट काम करण्यासाठी त्याला वेळच भेटणार नाही. आणि अर्वाच्य चुकीचं मर्मभेदक शब्दांचा प्रयोग करत असेल तर ते इंद्रिय रिकामं असतं म्हणून काय काम करायचं? चुकीचं काम. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात चुकीच्या कामामध्ये इंद्रियांना गुंतवून ठेवण्यापेक्षा चांगल्या उदात्त भव्य दिव्य भगवत स्वरूप असणाऱ्या साधनांच्या मध्ये त्या इंद्रियांना संलग्न केलं तर माणसाला उद्विग्न होण्याची वेळ येत नाही. उलट तो उत्क्रांत स्थितीला प्राप्त होतो. मग असं जर नामचिंतन त्या वाणीने घ्यायला सुरुवात जर झाली तर त्याचं शरीर बदलतं, मन बदलतं, बुद्धी बदलते. त्याचा परिणाम आईच्या 21 कोड, वडिलांचे 42 कोड, या एकट्याच्यामुळे जर इतक्या लोकांना आनंद होत असेल, पृथ्वी पुण्यवान बनत असेल, आईचं कुश धन्य होत असेल, एकाचा परिणाम एवढ्या जगावरती, विश्वावरती होऊ शकतो का? होऊ शकतो ना. करोनाचा एक जीव जर सगळ्या विश्वावरती परिणाम करू शकतो आणि एवढे लोक जर मरू शकतात एका त्या कोरोनाच्या मध्ये, आपण आता पाहिलं, तर एका नामाच्यामुळे सगळे जीव उद्धरू शकत नाहीत का? एक जंतू, एक किडा, तोही छोटा, तो एवढा दुष्परिणाम करू शकतो. तर भगवंताच्या नामाचा सकारात्मक परिणाम होणार नाही का मित्रांनो? नक्कीच होईल. म्हणून असा जर एखादा भगवत भक्त जर घरामध्ये, शाळेमध्ये, देशामध्ये, त्याचं भाग्याचं वर्णन कोण करणार? उपमा त्या दैवाची कोण वाणी. कोण वाणी म्हणजे कोण वर्णन करणार? त्याला तो इतका भाग्यवान आहे
त्याच्या भाग्याची उपमा तुलना, त्याच्या दैवाची तुलना वर्णन करण्याकरता कोणीच नाही. इतका भाग्यवान कोडवाणी असं म्हणताना, पण त्याच्या दैवाची उपमा तुलना महिमा वर्णन करण्याकरता प्रत्यक्ष देव येईल. तेही प्राणापरवते आवडती बदलिवते विभक्त चरित्राते प्रशंसा. भगवंताने सांगितलं, मला मन आणि बुद्धी समर्पण केली ना, मी त्यांचं सगळं करतो, सगळ्या जबाबदाऱ्या घेतो. योगक्षेमं वहाम्य, योगक्षेमं वहाम्य, त्यांचा योगक्षम व्हा पवित्र हो, असं भगवंत सांगतात. आणि म्हणून मोक्षरेखी आला, भाग्य विनटला, साधूंचा आणखीला हरिभक्त असा आपण मागे पाहिलं आहे. आता त्याचं दैवाशी त्याचं दैव, त्याचं भाग्य, त्याच्या भाग्याची उपमा म्हणजे तुलना कोण करणार, कोणाशी करणार आणि कसं करणार, म्हणजे हा इतका युनिक बनतो की त्याच्यासारखा तोच. ज्ञानेश्वर महाराज आपला स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, मी सुद्धा त्या हरीच्या नामाचं उच्चारण, त्या हरीच्या नामाचा पाठ, त्या हरीच्या नामाचं चिंतन सांग केलं. सांग म्हणजे सर्व अंगासहित केलं, म्हणजे त्यामध्ये थोडीही उणीव ठेवली नाही, थोडी दिरंगाई केली नाही, कोणताही दोष ठेवला नाही. म्हणून देवाचं नाम घेताना मित्र हो, 10 अपराध सांगितले आहेत. ते 10 अपराध सोडून, ते 10 अपराध न करता भगवंताचं नाम घेतलं. ज्ञानेश्वर मला सांग, माझ्याकडनं झालं, संग झाला. ज्ञानेश्वर मला म्हणतात, माझ्याकडनं त्या हरीच्या नामाचा पाठ सांग म्हणजे परिपूर्ण झाला. त्याचा परिणाम काय झाला? तुमचा हरिपाठ जर सांग झाला तर त्याचा परिणाम काय झाला? ज्ञानेश्वर मला सांगतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा झाला. झाला ही क्रियापद पुन्हा खाली घ्यायचं. पूर्वजा, पूर्वजा हे काय एखाद्या मुलीचं नाव नाही. तर पूर्व म्हणजे आपण आता आहोत, तर आपल्या अगोदर जे जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना म्हणायचं पूर्वजा. आपले पूर्वज जे आहेत, आपल्या ह्या नामसाधनेचा, भक्तीचा, ईश्वर आराधनेचा परिणाम काय झाला? तर आपल्या अगोदर जे कोणी जन्माला आलेले आहे आपल्या कुळामधले, त्या सगळ्यांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग आपल्या या भक्ती साधनेच्या द्वारे सोपा झाला. म्हणजे आपल्या एका कृतीचा परिणाम पूर्वजांच्या वरती कसा होऊ शकतो, आणि आपण चुकीचं काम केलं तर त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावरती होतो. पतंती पितरो हेषा मुक्त पिंडोदक क्रिया. ऊर्ध्वगतीला गेलेले लोकसुद्धा पितर ते अधोगतीला प्राप्त होतात जर आपल्याकडनं चुकीचं कृती झाली तर. आपल्याकडनं चांगलं कर्म झालं तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. चला तर आपण या ईश्वराचं नाम घेऊया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना शेष विचार.